हॅलो, नमस्कार मंडळी. खूप दिवसांपासून सगळेजण मागे लागले, तू कुठे गेलीस, ब्लॉग अपलोड कधी करणार आहेस? आणि मी आज ब्लॉग अपलोड करते आहे, कारण हे सुंदर असं दृश्य बघत बघत मुंबईहून फ्लाईट पकडून आम्ही पोचलो होतो कुठे, तर बघा, बागडोगरा एअरपोर्टला. तिथूनच आमची पूर्ण जर्नी ट्रेकची सुरू झाली होती. हा पूर्ण जर्नीचा प्रवास होता 9 दिवसाचा, पण ट्रेक होता 6 डेजचा. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेचच सेप्पीच्या प्रवासाला निघालो. तिथून 6 तासाची ही जर्नी होती. फ्रूट्स वगैरे खूप सुंदर ओरिजिनल मिळतात आणि ट्रेक लीडर आम्हाला गेल्या गेल्या आम्हाला माहिती देत होते की तुम्ही कसं वागायचं, कसं नाही, रूल्स अँड रेग्युलेशन्स, बाकी सगळ्या गोष्टी, अशा सगळी काही माहिती ते आम्हाला देत होते. आणि त्याच्यानंतर ह्या रूम अलोकेट केल्या होत्या. फिमेलसाठी वेगळ्या रूम्स असतात, मेलसाठी वेगळ्या रूम असतात. 3 किंवा 4 किंवा 6 जण अशा रूम्स शेअर करू शकतात. अशा प्रकारे ह्या रूम बनवलेल्या आहेत. आणि सगळीकडे होमस्टेज तुम्हाला मिळतात, टी हाऊसेस मिळतात. आणि सकाळी सकाळी मस्त अशा सुंदर दृश्य आणि निसर्गाने आम्हाला साथ दिली. काय सुंदर व्ह्यू होता, कारण आदल्या दिवशी प्रचंड पाऊस होता. तरीसुद्धा आम्ही ट्रेकला निघालो होतो. आणि बघताय काय, बघा, ट्रेक जेवढा दिसतो तेवढा सोपा नाही आहे. मध्येच चढ, मध्येच उतार, मध्येच खड्डे, पण हा सुंदर व्ह्यू बघून थकवा पूर्णपणे जात होता, की म्हणजे आपण कुठे आलो आहे आणि एवढी मेहनत करतो आहे, चालतो आहे, पण जेव्हा हे काही बघतो आपण, आकाश, निसर्ग, त्यावेळेस खरंच बरं वाटतं. या स्टिक्स मी रेंटनी घेतल्या होत्या, कारण ट्रेक 65 किलोमीटरचा होता. हे फ्लीट जॅकेट पण मी रेंटनी घेतलं होतं, कारण थंडी भरपूर आहे. सगळं काही आपण इथून कॅरी करू शकत नाही, त्यामुळे आपण तिथे जाऊन रेंटनी हे सगळ्या गोष्टी बुक करून वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर अशा जंगलातनं सुंदर असा प्रवास सुरू झाला. मध्येच जंगल, मध्येच व्ह्यू, वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला भेटत गेल्या. आणि हे आमचे ट्रेक लीडर आम्हाला पूर्ण जंगलाची माहिती देते. आणि आम्ही सगळ्यात पहिली 15 किलोमीटरचा ट्रेक करून फायनली संध्याकाळी 4 वाजता पोहोचलो. मग आमचे एक्सरसाइज घेतल्या गेल्या आणि मस्त अशा स्नॅक्स आम्हाला मिळायला गेल्या. खाण्यापिण्याची काही कमी नसते. मी गेले होते हिमालयन ट्रेकर्सबरोबर, आणि पहिली सोलो ट्रिप होती ही माझी, जी मी ट्रेक म्हणून करत होते. आणि खूप सुंदर मजा आली. मी असेच तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स देत राहीन, कुठे आलो, काय आलो. हे आहे समान दिन, तिथे आम्ही आज स्टे केला होता. स्टे ट्यून नेक्स्ट व्लॉगसाठी. बाय.